सलमान खानशी जर कोणी भिडलं तर त्याला धडा शिकवल्याशिवाय तो कधीही गप्प बसत नाही। संजय दत्तने आपली बायको मान्यता दत्त हिच्या वाढदिवसाला सलमानला न बोलवता शाहरुखला बोलावलं आणि याच गोष्टीचा सलमानला राग आला। याला सलमाननेही संजू बाबाला टीट फॉर टॅट असं उत्तर दिलंय। कसं? चला पाहूया। आपल्या बहिणीसाठी सलमान खानने दिली बेस्ट बर्थडे पार्टी। या पार्टीला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीज हजर होते, मात्र या पार्टीत दिसले नाहीत ते सलमानचे अगदी जवळचे मित्र म्हणजे संजय दत्त आणि अजय देवगण। या दोघांचं पार्टीमध्ये अनुपस्थित राहणं याच गोष्टीचा इशारा आहे की अजूनही संजू बाबा आणि दबंग खान मधली टशन सुरूच आहे। आता भलेही संजू बाबा आणि सलमानने एकमेकांकडे पाठ फिरवली असेल, मात्र अजय देवगण जो सलमानच्या खास मित्रांपैकी एक आहे त्यालाही आता संजय दत्त जास्त जवळचा वाटू लागलाय। ज्या दिवशी सलमानने आपल्या बहिणीसाठी म्हणजेच अर्पितासाठी पार्टी ठेवली त्या दिवशी संजय दत्तचाही वाढदिवस होता। तसं पाहिलं तर अर्पिताचा वाढदिवस 3 ऑगस्टला असतो, मात्र सलमानने ही पार्टी संजय दत्तच्या वाढदिवसालाच ठेवली, कारण संजू बाबानं सलमानला आपल्या 52व्या वाढदिवसाच्या पार्टीला इन्व्हाइट केलं नव्हतं। संजय दत्त सध्या बँकॉकमध्ये आपल्या रास्कल्स या सिनेमाच्या शूटमध्ये बिझी आहे, त्यात त्याचा कोस्टार आहे अजय देवगण। आता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की संजय दत्त, सलमान खान आणि अजय देवगण यांच्यात खूपच चांगलं बॉन्डिंग आहे आणि जर संजय दत्तनं सलमानला बोलवलं असतं तर संजू बाबासाठी तो धावत पळत या पार्टीला गेला असता। पण असं वाटतंय की संजू बाबा अजूनही सलमानवर रागावलेला आहे। संजय दत्त आणि सलमान खान यांच्यातलं भांडण मान्यता दत्तच्या वाढदिवसाच्या पार्टीत सुरू झालं। संजू बाबा शाहरुखच्या सिनेमात स्पेशल अपीअरन्स करू शकतो, मात्र सलमानच्या वडिलांचा रोल का प्ले करू शकत नाही यावरून दोघांमध्ये वादळ उठलं। संजू बाबानं तो सलमानच्या वडिलांच्या भूमिकेत फिट बसत नसल्याचं कारण सलमानला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच त्यानं हा रोल नाकारला हेही सांगितलं। मात्र सलमानचं हे ऐकून घेण्यापूर्वीच प्रोड्युसर बंटी वालियाशी बिनसलं होतं। यावरूनच संजू बाबालाही त्याचा खूप राग आला। संजू बाबानं आपल्या बायकोसाठी अजून एक पार्टी ठेवली, ज्यात त्यानं सलमानचा नंबर 1 रायव्हलला म्हणजे शाहरुख खानला इन्व्हाइट केलं। संजय दत्तची शाहरुखशी होत असलेली घट्ट मैत्री सलमानला खूपच खटकली। बिग बॉसचं 5व्या पर्वाचं होस्टिंग करत असताना सलमान संजयशी एक शब्दही बोलला नाही। आता प्रश्न हा आहे की एका छोट्या गैरसमजामुळे सलमान आणि संजय आपली इतकी स्पेशल मैत्री का तोडतायत? या भांडणामागे असंही कारण असू शकतं की हे सगळं संजय दत्तला लाईमलाईटमध्ये ठेवण्यासाठी केलं गेलंय, कारण संजू बाबाचे आता बॅक टू बॅक सिनेमे आणि टीव्ही शोज येत आहेत। या निमित्तानं का होईना सलमानच्या बॉडीगार्डला आणि संजयच्या येणाऱ्या प्रोजेक्ट्सना प्रचंड पब्लिसिटी मिळेल। बँकॉकमध्ये शूट होत असलेला रास्कल्स या सिनेमाच्या पूर्ण टीमनं संजू बाबाचा वाढदिवस साजरा केला, तर मुंबईतही बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटीजनी अर्पिताला आपल्या शुभेच्छा दिल्या, ज्यात दीपिका पदुकोण सरप्राइझिंगली दिसली आपला एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ माल्यासोबत। दबंगल सोनाक्षी सिन्हाही सलमानच्या या पार्टीमध्ये दिसली। तर वॉन्टेड या सिनेमात सलमानची को स्टार असलेली आयशा टाकियाही पोहोचली अर्पिताला शुभेच्छा द्यायला। कतरिना कैफही मीडियाची नजर चुकवत या सेलिब्रेशनमध्ये सामील झाली। आणखी असे बरेच स्टार्स या सेलिब्रेशनमध्ये आले आणि सलमानला आपला सपोर्ट दाखवून दिला। ब्युरो रिपोर्ट, साम मराठी।